नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। कट का मारला असे म्हणत एका मद्यपीनं 2 वाहनांची तोडफोड करत एकास मारहाण केली। ही घटना रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मुटकेवाडी चौकामध्ये घडली आहे। गणेश दिलीप राठोड वय वर्ष 26 राहणार मुटकेवाडी चौक चाकण असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे। या प्रकरणी पोलीस अंमलदार गणेश वाडेकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। आरोपी गणेश याने मुटकेवाडी चौकात 2 कारच्या काचा फोडून त्यांचे नुकसान केले। तसेच कार चालक अतिश साहेबराव अहंकारे वय वर्ष 30 राहणार मेदनकरवाडी तालुका खेड यांना कट का मारला असे म्हणून जबर मारहाण केले। तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। पुणे, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाहन चोरी करणाऱ्या 3 सराईत चोरट्यांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली। त्यांच्याकडून चोरीच्या 14 दुचाकी जप्त करण्यात आल्या। शुभम अशोकराव लोंढे वय वर्ष 21 राहणार आळंदी पुणे, सचिन समाधान दळवी वय वर्ष 23 राहणार आळंदी, यश शिवाजी भोसले राहणार आळंदी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। या वाहनांबाबत आळंदी, चिखली, महाळुंगे MIDC, वाळुंज, लोणी काळभोर, शिक्रापूर, संगमनेर, आळेफाटा अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये 14 गुन्हे दाखल आहेत। यामध्ये 12 दुचाकी हिरो स्प्लेंडर कंपनीच्या आहेत। शिरूर लोकसभा मतदारसंघात 54.16% मतदान। शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी दिनांक 13 मे 2024 रोजी मतदान पार पडले। मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक विभागाने मंगळवारी दिनांक 14 मे रोजी जाहीर केली आहे। त्यानुसार शिरूर लोकसभा मतदारसंघात एकूण 54.16% मतदान झाले। लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा क्षेत्रांपैकी आंबेगावमध्ये सर्वाधिक 62.95%, तर हडपसर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी 47.71% मतदान झाले आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात। यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, आळंदी, शिरूर, भोसरी आणि हडपसर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघात एकूण 25,39,702 मतदार असून यामध्ये 13,36,820 पुरुष मतदार, 12,02,679 महिला मतदार आणि 203 इतर मतदार आहेत। त्यापैकी 13,75,593 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे। त्यामध्ये 7,73,969 पुरुष, तर 6,01,591 महिला आणि इतर 33 जणांनी मतदान केले आहे। जुन्नरमध्ये 58.16% मतदान। जुन्नर विधानसभा मतदारसंघात 3,12,205 मतदार होते। त्यापैकी 1,81,584 मतदारांनी मतदान केले। त्याची टक्केवारी 58.16% आहे। आंबेगावमध्ये 62.95% मतदान। आंबेगाव विधानसभा मतदारसंघात 3,02,101 मतदार होते। त्यापैकी 1,90,179 मतदारांनी मतदान केले। त्याची टक्केवारी 62.95% आहे। खेड आळंदीमध्ये 57.76% मतदान। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात 3,52,634 मतदार होते। त्यापैकी 2,03,670 मतदारांनी मतदान केले। त्याची टक्केवारी 57.76% आहे। शिरूरमध्ये 56.91% मतदान। शिरूर विधानसभा मतदारसंघात 2,82,270 मतदार होते। त्यापैकी 1,49,984 मतदारांनी मतदान केले। त्याची टक्केवारी 56.91% आहे। भोसरीमध्ये 49.41% मतदान। भोसरी विधानसभा मतदारसंघात 5,51,582 मतदार होते। त्यापैकी 2,72,539 मतदारांनी मतदान केले। त्याची टक्केवारी 49.41% आहे। हडपसरमध्ये 47.71% मतदान। हडपसर विधानसभा मतदारसंघात 5,81,904 मतदार होते। त्यापैकी 2,77,745 मतदारांनी मतदान केले। त्याची टक्केवारी 47.71% आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघात जरी 32 उमेदवार रिंगणात असले तरी खऱ्या अर्थाने महायुती व महाविकास आघाडीच्या या 2 उमेदवारांमध्ये ही लढत तुल्यबळ झाली। खेड आळंदी मतदारसंघातील 385 मतदान केंद्र मिळून 57.81% मतदान झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जोगेंद्र कटारे यांनी दिली। खेड तालुक्यातील 3,52,364 मतदारांपैकी 2,03,867 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। 10 पैकी 2 तृतीयपंथी मतदारांनी मतदान केले। एकूण मतदानात पुरुषांपेक्षा महिलांची टक्केवारी खूपच कमी राहिली। एकूण पुरुष मतदारांपैकी 63.43% पुरुषांनी मतदान केले, तर फक्त 51.74% महिलांनी मतदानाचा हक्क बजावला।
1,69,567 पैकी 87,736 महिलांनी मतदानात सहभाग नोंदवला। सायंकाळी खेड तालुक्यातील मतदान केंद्रावर मोठी गर्दी उसळली होती। चाकण पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे व मोबाईलधारक मतदारांना प्रवेशद्वारातूनच माघारी पाठवण्याच्या घटना वगळता संपूर्ण खेड तालुक्यात शांततेत मतदान झाले। लोकसभा निवडणुकी शांततेत पार पडत असताना राजगुरुनगर येथे मतदान केंद्रात बॅलेट युनिटवर मतदान करतानाचा व्हिडिओ मोबाईलवरून काढून सोशल माध्यमावर टाकण्यात आल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून शेखर घुमटकर यांच्यावर गुन्हा दाखल केला। तर शिरोली येथे 3 इसम मतदानासाठी महिलांना पैशाचे वाटप करीत असतानाचा व्हिडिओ सोशल माध्यमावर येताच खेड पोलिसांनी चौकशी करून 3 अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केलाय। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील लोकसभेच्या निवडणुकीत 385 मतदान केंद्रावर सोमवार दिनांक 13 मे रोजी मतदान झाल्यानंतर रात्री 8 वाजता मतदान केंद्राचे साहित्य घेऊन कर्मचारी राजगुरुनगर येथे दाखल झाले। मतदान मशीन आणि मतदान साहित्य घेण्याचे काम रात्री 1 वाजेपर्यंत सुरू होते। त्यानंतर सर्व मतदान यंत्रणा 5 कंटेनरमध्ये जमा करून पहाटे 4 वाजता रांजणगाव येथील शासकीय गोदामाकडे मोठ्या पोलीस बंदोबस्तात पाठवण्यात आले। चाकणमध्ये झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या सभेतून एका सरपंचाची चक्क महागडी मोटार लंपास झाल्याची घटना उघडकीस आली आहे। एवढ्या गर्दीतून वाहन लंपास झाल्याचे चाकण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। नशीब बलवत्तर म्हणून ही मोटार शोधण्यात पोलिसांना यश आहे। चाकण मार्केट यार्डातून पार्किंगमधील चोरीस गेलेल्या 35 लाखांची फॉर्च्युनर गाडीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे। बीड येथे जाऊन पोलिसांनी गाडी हस्तगत करून वाळद गावचे सरपंच मनोहर पोखरकर या मूळ मालकाच्या ताब्यात वाहन देण्यात आले। पोलिसांनी मोबाईलवरून व टोल नाक्यावर फास्ट टॅगवरून आणि सीसीटीव्हीच्या आधारे माग काढला। सराईत वाहन चोरट्यास जेरबंद करण्यात आले। बीड येथे एका पेट्रोल पंपावर चोरीचे वाहन हस्तगत करण्यात आले। चाकण मार्केट यार्डात शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराच्या सांगता सभेस उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवार दिनांक 11 मे रोजी आले होते। वाळदचे सरपंच मनोहर पोखरकर यांनी सभेला चाकण येथे आल्यानंतर मार्केट यार्डात मोटार 4 वाजता पार्किंग केली। सभा संपल्यावर वाहन चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले। एवढा मोठा पोलीस बंदोबस्त असताना वाहन चोरी झाल्याने चाकण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। एकीकडे वाढलेली गुन्हेगारी, फोपावलेले अवैध धंदे, चोऱ्या, हप्त्यांच्या मागणीने भयभीत लहान व्यावसायिक आणि सातत्याने होत असलेल्या मोबाईल व वाहन चोऱ्या या पार्श्वभूमीवर चाकण पोलीस ठाण्याला कर्तव्यदक्ष अधिकारी मिळावा अशी नागरिकांची मागणी आहे। खेड तालुक्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम आहे। आज मंगळवारी देखील दुपारनंतर अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह दमदार हजेरी लावली। पूर्व भागाला हुलकावणी देत पश्चिम भागात चास कमान आणि भामा आसखेड धरण परिसरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यानं भाजीपाल्यासह उन्हाळी बाजरीचे पिके आडवी झालीत, तर रायवाळ आंब्याची गळ होऊन नुकसान झाले। पाईट परिसरातील हरितगृहावरील आच्छादने उडून मोठे नुकसान झाले। सोमवारी मतदानाच्या दिवशी देखील पावसाने असाच धुमाकूळ घातल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलं आहे। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आज अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलेला आहे। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलेलं आहे। आंबुगावचे शेतकरी रामदास चिंदू लोहट यांचं संपूर्ण पॉली हाऊस या वादळ वाऱ्याने उडवून टाकलेलं आहे। रामदास चिंदू लोहट यांनी बँकेकडून 22 लाख रुपये कर्ज घेतलेलं होतं। 8 लाख त्याचं व्याज झालं होतं। अशा प्रकारे एकूण कर्ज 30 लाख रुपये झालेलं होतं। 30 लाखापैकी त्यांनी 15 लाख कर्ज फेडलेलं होतं आणि 15 लाख कर्ज बँकेचं बाकी होतं। आणि अशा अवस्थेत त्यांचं वादळ वाऱ्याने पॉली हाऊस उडून लावलेलं आहे। त्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मोत्सव राजगुरुनगर शहरातून पालखी काढून ढोल तालांच्या दणदणाटात शिवप्रेमींनी मिरवणूक काढत मोठ्या उत्साहात साजरा केला। राजगुरुनगरमध्ये भव्य खुल्या बुद्धिबळ स्पर्धांना खेळीमेळीच्या वातावरणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यंदा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध उपाययोजना आणि जनजागृती करण्यात येत आहे। मात्र आता मतदानाची टक्केवारी वाढावे आणि अधिक लोकांनी मतदान करावे यासाठी खास ऑफर देण्यात आली। चाकण शहरात नाश्त्याची आकर्षक ऑफर देण्यात आली। हातावरची शाई दाखवल्यानंतर या ऑफरचा लाभ देण्यात आला।
मतदारांनी त्यांचे शाई लावलेले बोट दाखवले तर एका वडापाववर एक वडापाव फ्री देण्यात आला. नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे आणि निवडणूक प्रक्रियेत भाग घ्यावा हा या उपक्रमाचा उद्देश होता. चाकण शहरातील प्रसिद्ध गुप्ता वडेवाले यांनी एका वडापावावर एक वडापाव फ्री अशी भन्नाट ऑफर ठेवली. हॉटेलचे मालक मुन्ना गुप्ता यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. भारतीय जनता पार्टी खेड तालुका सहकार आघाडी अध्यक्ष अनिल उर्फ बंडू सोनवणे यांच्या पत्नी सुनीता अनिल सोनवणे यांचे हृदयविकारच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. चाकण येथील चक्रेश्वर मंदिर परिसरातील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. रखरखत्या उन्हात बहावा आणि गुलमोहर फुलल्याचे चित्र खेड तालुक्यात सध्या पाहावयास मिळत आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.